त्या जंगलामध्ये आईपर्यंत आवाज पोहोचला नाही, बापापर्यंतही आवाज पोहोचला नाही, पण राजे दशरथांना हा आवाज ऐकायला आला. खाली उतरले, पडलेल्या श्रावण बाळापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी असं मांडीवरती घेऊन विचारू लागले, हे साधका, मला तुला मारण्याकरता मी त्या ठिकाणी हा नेम धरला नसून मी एका प्राण्याला मारण्याकरता इथे शिकारी करता बसलो होतो. मला माफ कर, मी या राज्याचा राजा नंद दशरथ, परंतु माझ्याकडून हे त्या ठिकाणी अत्यंत क्रूर असं कर्म घडलेलं आहे. सांग काय मला त्या ठिकाणी शिक्षा तू देतोय, मी ती भोगायला तयार आहे. महाराज त्यावेळेला श्रावणाने सांगितलं की बाबा राजे दशरथ, तुम्ही त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन जा. पाणी घेऊन त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांना शेवटचं जलपान त्या ठिकाणी करेपर्यंत तुम्ही फक्त त्यांना तुमची ओळख सांगू नका, बस एवढं माझं काम करा. निघाले राजे दशरथ, गेले श्रावण त्या श्रावणाच्या माता पित्याकडे. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हलक्या मंद मंद पावलाने तिथपर्यंत गेले आणि पाणी दिलं. बाबा माय बापाने पाणी प्यायला सुरुवात केली, परंतु पाणी ज्यावेळेला ओंजळीमध्ये त्या ठिकाणी पडत होतं, त्या ओंजळी मधल्या पाण्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्या ठिकाणी लक्षात आलं का पाणी टाकणारा आपला नाही, पाणी टाकतंय कुणीतरी, पण ते दुसरं कोणीतरी आहे. रक्तानं रक्ताची ओळख केली. आई बेशुद्ध अवस्थेत असू द्या आणि तिचं स्वतःच लेकरू फक्त तिच्या जवळ जरी तुम्ही आणलं तरी देखील ती आई त्या लेकराला ओळखू शकते. रक्ताला रक्ताची ओळख झाली आणि जाग्यावरती त्या ठिकाणी त्या माऊलीने सांगितलं की तुझी खरी ओळख कोण आहेस तू, जो आम्हाला पाणी पाजतोय, आमचा श्रावण कुठे आहे. विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाविलाज झाला. राजे दशरथ पुटपुट रडतात. डोळ्याला 2-2 धारा लागल्या राजा दशरथाच्या आणि सांगू लागला, असं असं घडलं. मी त्या ठिकाणी शिकारी करता बसलो होतो, मला त्या ठिकाणी असं वाटलं की एखादा प्राणी पाणी प्यायला आला, म्हणून मी त्या ठिकाणी माझा भात्यातला बाण सोडला आणि त्या ठिकाणी तुमच्या श्रावणाला तो बाण लागला, गतप्राण झाला श्रावण. एवढं ऐकल्या बरोबर मात्या पित्याने त्या ठिकाणी सांगितलं की झाले का, शेवटच्या वेळची इच्छा होती आमची की आम्हाला त्या ठिकाणी पाणी त्याच्या हातानं प्यायचं होतं. अरे आंधळे मायबाप आहे आम्ही, पण आंधळे मायबापासून सुद्धा या श्रावणाने आम्हाला सर्व तीर्थाटन केलं. अरे तुला देखील पुत्र असेल, तुला 4 पुत्र असतील, पण अंत काळीच्या वेळेला एकही शर्ते शेवटीला पाणी पाजायला नसेल, आमचा शाप आहे राजा, आमचा शाप आहे. हे झालं दुसरं कारण राम प्रभू जन्माला येण्याचं. तुला 4 मुलं असतील पण एकही पाणी पाजायला राहणार नाही, 4 मुलं असतील याच्यात सुख आहे, पण पाणी पाजायला नसेल याच्यात दुःख आहे. रामप्रभू जन्माला येण्याची ही 2 कारण आहेत. यज्ञ केला, यज्ञामध्ये त्या ठिकाणी क्षीर पात्र आलं, ते क्षीर पात्र त्या ठिकाणी सेवन केलं, म्हणून रामप्रभू त्या ठिकाणी यज्ञ म्हणजे कोटी सूर्यासारखं ज्या यज्ञामध्ये तेज होतं, तो हातामध्ये त्या ठिकाणी खिराची वाटी घेऊन आला होता. पवनसूत राम लक्ष्मण भरत हे त्या ठिकाणी जे जन्माला आलेत, त्या खिरीच्या पात्रापासून कोटी सूर्यासारखं प्रकाशाचं तेज घेऊन जन्माला आले. भाग केले, ते त्या ठिकाणी त्यांनी सेवन केले. आपल्याला ह्या सर्व कथा माहिती आहे. पुढे जातो, भगवान त्या ठिकाणी जन्माला आले आणि भगवान जन्माला आल्याच्या नंतर रघुकुलामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण झाला. मला त्या ठिकाणी रामकथेतला एक भाव तुम्हाला सांगायचा आहे, जो पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत मला सतवतो आहे. रघुकुलामध्ये मर्यादेला फार मोठं प्राधान्य दिलं गेलेलं आहे. भगवंताच्या प्रत्येक अवतारा पाठीमागे रिझन आहे, कारण आहे. त्याला सायन्स आहे, त्याला शास्त्र आहे, त्याला वेद आहे, त्याला पुराण आहे, त्याला त्या ठिकाणी पुरावा आहे. आमच्या लोकांनी रामकथा ऐकल्या, पण त्या रामकथेतला भाव कधीच ऐकला नाही. मायबाप
रामकथेमध्ये ज्या वेळेला सीतेचं स्वयंवर झालं, ते सीतेचं स्वयंवर झाल्याच्या नंतर त्याच दिवशी माता सीतेच्या आईंनी सांगितलं की लेकी परक्याच्या घरी जाते, पण मोठ्यांचा थोड्यांचा मान ठेवायचा. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पतीच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचं. रघुकुलाची रीत काय सांगते पहा. रघुकुल रीत सदा चली आई. दादा रामकथेमध्ये प्राण जाय पर वचन न जाय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय पर वचन न जाय. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीताराम. जय रघुनंदन जय सीताराम पतित पावन सीताराम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीताराम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. रघुकुलामध्ये रीत आहे आणि ती रीत अशी आहे. आजच्या कथेचा एवढा भाव जरी घरी घेऊन जाता आला ना, तर तुमचं इथपर्यंत कथेला आल्याचं सार्थक होऊन जाईल. आतापर्यंतची कथा लक्षात आली नसेल, एवढी कथा घरी घेऊन जा. मायबाप घडलेला वृत्तांत आहे. सांगितलं कैकेयी मातेनं सांगितलं की एका वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास. विनाशकाली विपरीत बुद्धी माता कैकेयी मंथरेनं भरवलं बाबा. आणि रघुकुलामध्ये जे व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं. काय झालं? रघुकुलामध्ये माता त्या ठिकाणी कौसल्या मुलाच्या अभिषेकाची तयारी करतीये आणि इकडे कैकेयी मात्र त्या ठिकाणी आपल्या पतीला वर मागून घेते. एका वरानं भरताला गादी, एका वरानं 14 वर्षाचा वनवास. रघुकुल रीत सदा चली आई याच्या करता बोलायलो. लक्षपूर्वक ऐका. काय शिकवते रे आम्हाला रामकथा. अयोध्येमध्ये मंदिर होत आहे. सगळे लोक म्हणतात आमचा राम आता मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उभा राहील. पण माझी विनंती असेल गड्या, मंदिर तर मोठं बनेल याच्यात काही शंका नाही, नवल नाही. पण त्या मंदिर जेवढं मोठं मंदिर होत आहे तेवढं प्रत्येक घरामध्ये राम प्रभूंचे विचार मोठे असले पाहिजे. तेव्हा ते खरं मंदिर होण्यामध्ये कृतार्थ आहे. प्रत्येक घरामध्ये रामकथा असली पाहिजे गड्या. प्रत्येक घरामध्ये रामकथा असली पाहिजे. हे बोलून जाईल तुम्हाला. कैकेयी मातेनं सांगितलं एका वरानं भरताला गादी मान्य, पण रामावर अन्याय का? का सकाळ झाली. प्रभू त्या ठिकाणी वल्कल धारण करून निघाले महाराज. माता सीतेनं त्या ठिकाणी वल्कल धारण केले. लक्ष्मण भैया पळत आले. लक्ष्मण भैयानी सांगितलं प्रभूजी भैया तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर येणार. मला तुम्ही अडवू शकत नाही. मला बंधूचा धर्म निभू द्या. कूट अनेक आहे पण चित्रकूट एकच आहे जे भावाचं प्रेम आपल्याला दर्शवतं. लक्ष्मण येऊ नको रे. नववधू घरामध्ये आहे. ती उर्मिला हातामध्ये खिरीचं पात्र घेऊन उभी राहिली. 14 वर्ष वाट पाहत होती. घर कब आओगे. 14 वर्ष. 1 मिनिट तरी उभं राहता का आपण जाताना आपले मालक.
खाता नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र भगवान ज्या वेळेला निघाले, सगळी अयोध्या हात जोडून उभी होती. बाबा हात जोडत होते. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वनवासा करता निघाले. बाबा अयोध्यामधले सगळे लोक जे गरीब होते ना, त्यांनी चुलीमध्ये पाणी टाकलं आणि म्हणले आता राम चालला, आता काही शिल्लक राहिलं नाही. विधना तेरी लेख किसी को समझना आती है, विधना तेरी लेख किसी को समझना आती है. जन जन के प्रिय राम लखन सिया वन को जाते हैं. विधना तेरी लेख किसी को समझना आती है. रामप्रभू निघाले महाराज. वनवासा करता जाणारे रामप्रभू जाता क्षणी आपल्या आईला नमस्कार करायला आले आणि आपल्या आईला नमस्कार केला आणि आईला म्हटले, मा तुला माहित नाही मा, या राज्यामध्ये एक घटना घडली आहे. काय घटना घडली आहे सांगितली. अशी घटना घडलेली आहे की मला जे जंगलाचं सगळ्यात मोठं राज्य आहे ते मला देण्यात आलंय आणि जे सगळ्यात लहान अयोध्येचं राज्य आहे ना, ते भरताला देण्यात आलंय. किती सरळ आहेत प्रभू. अरे सरळ असलं पाहिजे माणसाने, सरळ असलं पाहिजे माणसाने, आणि जो सरळ असेल त्याच्याच हातामध्ये घरचा कारभार असला पाहिजे. हो, रामकथा शिकवते बाबा आपल्याला. सांगितले कैकेयी माता तू जननी आहे, तू मला सगळ्यात मोठं राज्य त्या ठिकाणी ते वनाचं दिलंय, तू जननी आहे. नमस्कार करायला गेले, चुचुंद्री सारखी परिस्थिती झाली कैकेयी मातेची. एका बाजूला धर्म आहे आणि एका बाजूला स्नेह आहे. आता त्या ठिकाणी रामप्रभू वनवासा करता जाण्याकरता निघाले खरंय, पण जाता क्षणी माता कौसल्या म्हणते, श्रीरामा जाऊ नको ना, ऐ श्रीरामा जाऊ नको ना. जर तू गेला ना तर प्राण गेला म्हणून समज रे, राहणार नाही हे शरीर. जाऊ नको, जाऊ नको, तू माझा पुत्र आहे, माझा तू स्नेह आहे, तू जाऊ नको. पण रामप्रभू म्हणतात, मा विसरलीये मा, तू विसरलीये मा, माझ्या वडिलांना वचन दिलंय मा, माझ्या वडिलांनी वचन दिलंय की राम हा वनवासाला जाईल, 14 वर्षाच्या वनवासा करता जाईल आणि भरताला त्या ठिकाणी गादी मिळेल. माझ्या वडिलाचं वचन गेलंय मा. रघुकुलातली रीत आहे मा, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण गेला तरी चालेल पण वचन मोडता कामा नाही मा. हे रघुकुलाचं जावं लागेल, मला जावं लागेल. बाबा या देशामध्ये अजून सुद्धा रामकथा घडते. तुम्ही विचाराल कोणाच्या घरी, अजून सुद्धा सैनिकाच्या घरी रामकथा घडते, सैनिकाच्या घरी रामकथा घडते. या देशाच्या जवानाच्या घरी अजून सुद्धा तुम्हाला रामकथा बघायला मिळेल. जा कधीतरी एखाद्या सैनिकाच्या घरी, त्या सैनिकाच्या घरी गेल्याच्या नंतर त्या सैनिकाच्या घरी तुम्हाला रामकथा बघायला दिसेल. त्या ठिकाणी तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला धर्म असतो, एका बाजूला स्नेह असतो. माझा जवान देशाकरता जाण्याकरता निघतो बाबा. आई सांगते, बेटा जाऊ नको ना. त्यावेळेला तो मुलगा सांगतो, मा देशाचं व्रत घेतलंय मा, देशासाठी जाण्याकरता वर्दी अंगावर घेतलीय मा, मला जावं लागेल मा. त्यावेळेला ती स्त्री
माता कौशल्याचं रूप घेते आणि ती स्त्री सांगते, अर्थात माता कौशल्या विचार करते की माझा राम 14 वर्षाच्या वनवासाकरता गेला तर तो पुन्हा माघारी येईल, पण एकदा का रघुकुलाचं नाव बुडालं तर ते पुन्हा कधीच भरून निघणार नाही. आमच्या भारतातली, आमच्या राष्ट्रातली सैनिकांची प्रत्येक आई हाच विचार करते का माझा मुलगा गेलेला परत येईल, पण या देशाचं रक्षण करण्याकरता त्याला जावंच लागेल. हा विचार या देशाच्या सैनिकांच्या आईचा असतो. त्या घरामध्ये अजून सुद्धा रामकथा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की रामकथा घडत नाही? घडलं बाबा. जाधव परिवाराबरोबर तेच घडलंय जे मी तुम्हाला सांगतोय. हाच विचार या परिवाराने ठेवलाय. मुलीने व्रत घेतलं देशसेवेचं, बॅग भरल्या गेली. ज्या वेळेला बॅग भरून त्या ठिकाणी पूजा ताईची विदाई करण्यात आली, गायत्री ताईची विदाई करण्यात आली, त्यावेळेला गायत्री ताईला पाठवत असताना आमच्या वीर माता दुर्गा आईंनी हाच विचार केला, माझी मुलगी जाते ना, परत माघारी येईल, पण या देशाची सेवा कमी नाही झाली पाहिजे. माता कौशल्याचं रूप म्हणजे माझी आई आहे. या देशाची स्त्री, या राष्ट्रातली स्त्री या देशाकरता लढण्याकरता तयार होते आणि तिथपर्यंत जाते. स्नेहाचं आणि धर्माचं भांडण आहे. एका बाजूला धर्म आहे आणि एका बाजूला स्नेह आहे. शेवटचा व्हिडिओ माझ्या ताईचा तुम्ही पहा. ज्या वेळेला ताई निघते, जात असताना तिच्या चेहऱ्यावरती माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून तिला आनंद आहे. देशाच्या रक्षणाकरता चालली आहे म्हणून तिला आनंद वाटतोय. एखादा फौजी बॅग भरून निघावा, जात असताना त्या ठिकाणी ती घरची आई म्हणते की आता माझ्या बालकाला मी त्या ठिकाणी कुंकुम टिलक केलं, शेवटचं लेकराला ओवाळलं, बाळा काळजी घे. अशा ठिकाणी जातो का जिथे फोन लागत नाही? अशा ठिकाणी जाणार आहेस का जिथे मला पुन्हा तुला त्या ठिकाणी माझी तुझी भेट होणार नाही? बेटा काळजी घे. रघुकुल रीत. ज्या वेळेला ते लेकरू जाण्याकरता निघतं, माझा जवान जाण्याकरता निघत असताना घर सोडतो. बाबा, ज्या वेळेला तो आपली बॅग घेऊन जाण्याकरता निघतो ना, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या घरच्यांना असं वाटतं आता थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आता हा मागे वळून बघेल, थोडं पुढे गेल्याच्या नंतर अजून पाठीमागे वळून बघेल, पण अखेर शेवटी गावाची वेश येते बाबा, पण तो जवान पाठीमागे फिरून पाहत नाही. आपल्या घरच्यांना तो पाहत नाही. त्या आईला असं वाटतं माझ्याकरता नको का बघ ना, पण कमीत कमी त्याच्या पत्नी करता तरी बघेल. तो जवान जात असताना आपल्या पत्नीकडे सुद्धा पाठीमागे वळून बघत नाही. त्या पत्नीला असं वाटतं का आता थोडे पुढे गेले तर माझ्यासाठी नको का बघ ना, पण माझ्या लेकरांसाठी तरी पाठीमागे वळून पाहतील. पण या देशाचा जवान जात असताना, बॅग घेऊन जाताना वेशीपर्यंत जातो, गाव सोडून जातो, बॉर्डर पर्यंत जाईपर्यंत पाठीमागे वळून बघत नाही. तो या देशाचा जवान आहे. तो या देशाचा जवान आहे. माय बाप, एखादा जवान जात असताना या देशाचा सर्वोच्च विचार करतो. धर्म. आमच्या जीवनातला धर्म प्रबळ असला का आम्हाला सुद्धा आमच्या घरामध्ये रामकथा करता येते. कलियुगामध्ये रामकथा सुरू आहे, ती सैनिकाच्या घरी सुरू आहे. जाऊन बघा. राम वनवासाला गेलाय आणि त्याची पत्नी घरी वाट पाहते. लेकरं म्हणतात बाबा दिवाळीला येतील. पोरांना असं वाटतं आता माझे पप्पा घरी येतील, आता माझे वडील घरी येतील, पण तो जवान घरी येत नाही. तुमची सगळ्यांची दिवाळी साजरी व्हावी याच्याकरता तो तिथं तैनात असतो. हा या कलियुगातला राम आहे. कलियुगातली आई या देशाच्या सैनिकाची, या देशातल्या सैनिकांची आई म्हणजे माता कौशल्या आहे. रामकथेचा संदेश आहे बाबा, घडलेला वृत्तांत आहे.
बहिरेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. शहीद जवान ऋषिकेश जोंधळे या मुलाचं नाव. पहाडासारखी छाती या लेकराची. 20व्या वर्षी भरती होण्याकरता प्राण घेतलं या लेकरानं. दिवसाचा रात्र केली. आई बापाच्या घरी एकही एकर जमीन नाही बाबा. या मुलाने रात्रीचा दिवस केला आणि या देशाची फौज जॉईन केली. घडलेली घटना आहे. 3 वर्षापूर्वी दिवाळीचा दिवस होता. धनत्रयोदशी उजडलेली होती आणि सगळा देश, आपला भारत देश दीपावली साजरी करत होता. ज्या वेळेला दीपावलीचा उत्सव सुरू आहे त्या बहिरेवाडीमध्ये सुख दुःखाची अनुभूती नाही. जसं या देवगावला असं वाटत होतं की आमची गायत्री ताई कधी जाणार नाही, कधीच ती जाणार नाही. स्वप्नातही पाहिलं नव्हतं कुणी. तसं त्या बहिरेवाडीमध्ये ऋषिकेश जोंधळे 21 वर्षाचं वय या लेकराचं. बापाने म्हणावं, अरे लेका, एवढं सकाळी सकाळी उठून पळतोस, काळजी वाटते रे, एकुलता एक आहे तू आमचा. त्या मुलानं सांगावं, बाबा मला देशाच्या रक्षणाकरता जायचंय बाबा. बाबा मला या देशाच्या रक्षणाकरता जायचंय ना बाबा. माझं ते स्वप्न आहे बाबा. मी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही बाबा. पोरग निघालं बाबा. फौज जॉईन केली. 20 वर्षाचं लेकरू देशाच्या रक्षणाकरता पाठवत असताना वीर माता कविताताई जोंधळे खांबाला धरून ढस ढस रडल्या. लेकराला सांगितलं, एकुलता एक आहेस आणि तुला या देशाच्या रक्षणाकरता कसं पाठवू रे ऋषी. त्यावेळेला त्या मुलानं सांगावं, माझा जन्म या भारत मातेच्या रक्षणाकरता झालाय. माझा जन्म त्यासाठी झालेला आहे. स्पोर्ट मध्ये खेळणारा उत्तम खिलाडी होतो. त्या घरामध्ये तुम्ही एखाद्या वेळेला योग आला तर नक्की YouTube वरती आपण पहा. त्या घरामध्ये सगळे स्पोर्टचे त्या ठिकाणी प्रचंड असे खेळलेले मेडल लावलेले आहेत. हा मुलगा प्रचंड असा हुशार आहे. ज्याला लागेल ती ड्युटी मिळू शकली असती, पण त्याने फौज जॉईन केली. अखेर शेवटी 1 वर्ष पूर्ण झालं. बेळगाव मध्ये ट्रेनिंग पार पडली आणि महाराज धनत्रयोदशीचा दिवस उजडला. जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी माझ्या दादाची ड्युटी लागली आणि अशा प्रतिकूल स्थितीमध्ये असताना धनत्रयोदशीच्या दिवशी, त्या दिवशी सकाळी सकाळी बॉर्डरवरती LOC वरती हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी सकाळी 4 वाजता आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. पोरग त्या ठिकाणी धर्माचा विचार करणारं होतं, देशाचा विचार करणारं होतं. फौजमध्ये यासाठी गेलो होतं की मी माझ्या देशाची सेवा अत्यंत निष्ठतेने त्या ठिकाणी करू शकलो पाहिजे. म्हणून सकाळी सकाळी लढत असताना बंकर उडालं बाबा. आणि ते बंकर उडाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या मुलाच्या डोक्यात ते लागलं. ज्यावेळेला डोक्यामध्ये बंकर लागलं, धारा तीर्थ पडला. ऋषी खाली जमिनीवरती पडल्याच्या नंतर पाहत होता की माझी LOC काटल्या जाईल आणि या देशामध्ये आतंकवादी घुसतील आणि हे आतंकवादी माझ्या देशातले निष्पाप जीव मारतील. म्हणून माझ्या देशामध्ये आतंकवादी नाही आले पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी उठला आणि उठून त्या ठिकाणी 2 आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं. पुढच्या आतंकवाद्यांनी त्याला टार्गेट केलं. पोराच्या छातीमध्ये धाड 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 4 गोळ्या घातल्या आणि त्या ठिकाणी माझा ऋषी दादा पुन्हा एकदा जमिनीवरती पडला. त्या मातीमध्ये पडला. ज्या मातीत त्याचं रक्त मिसळत होतं ती माती सुद्धा त्या मातीला सुद्धा त्या रक्तानं ते गरम झालेलं रक्त, भारत देशाचं व्रत घेतलेलं रक्त त्या मातीमध्ये सांडत होतं. आणि माझा ऋषी दादा त्या ठिकाणी शेवटची हाक देत होता. आतंकवाद्यांनी त्या मुलाला सबसेल टार्गेट केलं. सर ते जाते शेवटी 5वी गोळी माझ्या ऋषी दादाच्या डोक्यात मारली आणि सर्व त्या ठिकाणी भ्रांत हरपली. मोठ्यानं आवाज दिला, आई ग म्हणून ओरडला. पहिला आवाज
बहिरेवाडीतल्या त्या ठिकाणी त्याच्या आईला, कविता आईला दिला. दुसरा आवाज भारत मातेच्या, त्या भारत मातेच्या आई त्या ठिकाणी भारत मातेला दिला. आणि महाराज 2 आवाज देऊन माझा दादा या भूमीमध्ये त्या ठिकाणी समर्पित झाला, धारा तीर्थ पडला. त्याच्या बरोबर दुसरा मुलगा त्याला वाचवण्याकरता गेला. भूषण सतई त्याचं नाव, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तो मुलगा त्याला वाचवण्याकरता गेल्याच्या नंतर पोरग आपल्या मित्राला अशा पद्धतीचं पाहून त्याला राहावलं नाही, म्हणून हे पोरग त्याच्या जवळ गेलं. आतंकवाद्यांनी टार्गेट केलं. त्याच्याही छातीमध्ये 2 गोळ्या गेल्या. भूषण सतई जाग्यावरती धारा तीर्थ पडला. ज्यावेळेला भूषण सतई धारा तीर्थ पडला त्यावेळेला सगळं बंकर त्या ठिकाणून लांबून पाहत होतं. पोरांची तळपायाची आग मस्तकात जात होती की आमचे 2 जवान धारातीर्थ पडलेले, पण काही करू शकत नव्हते. अखेर शेवटी लक्षात आलं आणि सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष केला. जय श्रीरामाचे नारे लावले आणि सगळीची सगळी इंडियन आर्मी फौज पुढे गेली आणि त्या ठिकाणी त्यांचा वध केला. दुसरा दिवस उजळला. बहिरेवाडीमध्ये बातमी कळाली, बाबा धनत्रयोदशीचा दिवस होता. महाराष्ट्रामध्ये न्यूज येऊन धडकली, या देशाचे 2 जवान धारातीर्थ पडले. बहिरेवाडीतल्या लोकांनी दिवाळी साजरी केली नाही बाबा. त्या लोकांनी घरात दिवे लावले नाही, काळी दिवाळी साजरी केली. आणि बहिरेवाडीमध्ये कोणी दिवाळीला दिवे लावले नाही, कोणी गोडधोड केलं नाही, काही म्हणून केलं नाही. येण्याचा दिवस ठरला आणि धनत्रयोदशीच्या दिवशी माझ्या दादाचं पार्थिव बहिरेवाडीमध्ये आलं. ज्यावेळेला ते पार्थिव गावात येतं त्यावेळेला त्या ठिकाणी सगळं गाव त्या दादाची वाट पाहतं. भाऊबीजेचा दिवस उजडतो आणि भाऊबीजेचा दिवस उजडल्याच्या नंतर ती बहीण त्या ठिकाणी हातामध्ये ताट घेऊन ओवळण्याकरता उभी आहे आणि माझ्या दादाचं पार्थिव येत आहे. ज्यावेळेला ते पार्थिव गावात आलेलं पार्थिव त्या ठिकाणी त्या बहिणीनं बघितलं, जी एकुलती एक बहीण आहे. तिने पाहिलं हातामध्ये भाऊबीज होती. त्या दिवशी त्या दादाचं पार्थिव घरी आलं होतं. मायबाप ज्यावेळेला ते पार्थिव त्या ताईनं पाहिलं त्यावेळेला त्या ठिकाणी आरडाओरडा करून ती ताई रडते आहे. माझी कल्याणी ताई म्हणते, दादा आज भाऊबीज आहे रे दादा, दादा आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजीच्या दिवशी तू या अवस्थेत घरी आलेला आहे. किती कठीण कहाणी आहे महाराज. एका बहिणीला त्या ठिकाणी पार्थिवाला त्या ठिकाणी शेवटचं ओवाळावं लागतंय. परिस्थिती मोठी गहन झाली. अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी. आई बाप हंबरडा फोडून रडतात. आमचा एकुलता एक मुलगा होता, फौजच्या भरोशावर देशाकरता दिला, राहिला नाही आमचा मुलगा. आता आम्ही कसं काय म्हणून जगायचं, कुणासाठी जगायचं. म्हणून त्या ठिकाणी ती कल्याणी ताई पुढे जाते. आपल्या आईला त्या ठिकाणी ताईला घेऊन ओवळण्याचा विधी सुरू होतो. त्यावेळेला त्या ठिकाणी ती कल्याणी ताई सांगते, माझ्या भावाचं पार्थिव खोला साहेब, माझ्या भावाचं पार्थिव खोला, आज मला त्याला शेवटचं बघायचं आहे. पार्थिव उघडल्या जातं. ज्या वेळेला 2 गोळ्या लागलेला, डोक्यामध्ये छातीमध्ये गोळ्या लागलेलं पार्थिव ती बहीण पाहते. त्यावेळेला एकच हाहाकार होतो. धारा तीर्थ पडलेला भाऊ पाहते. ओवाळ्याचं ताट पडून जातं. बहिणीची वेडी माया असते. त्या पार्थिवाला बिलगते. ढसा 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 रडते. आसवांचा अभिषेक त्या पार्थिवाला घालते. दादा त्या लोकांसाठी तू सगळं समर्पित केलं. लोक म्हणत होते, कल्याणी भाऊ राहिला नाही ग तुझा, आता राहिला नाही. एक 70 वर्षाची आजी आली. बोल ना भैया म्हणणाऱ्या कल्याणीला बाजूला नेलं. कोविडचा काळ होता. लोक त्या ठिकाणी प्रचंड जमाव जमला होता. अशा स्थितीमध्ये ती ताई म्हणते, दादा कोणतं गाव आहे मला माहित नाही. लोक म्हणतात तू निघून गेला. कोणतं गाव आहे मला माहित नाही. जाते शेवटी तू एक संदेश लिहायचा असता या बहिणीला. एक संदेश द्यायचा असता. भाऊबीज होती. एक संदेश तरी लिहायचा असता. एक संदेश द्यायचा असता. ती बहीण म्हणते, तू कोणत्या गावाला गेलाय दादा. चिठ्ठी ना कोही संदेश जाने वो
कौन सा देश जहाँ तुम